सकाळी शेतात जाणाऱ्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरची चिंता, दुपारी पाण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या महिलांचे थकलेले डोळे आणि संध्याकाळी कामाच्या शोधात भटकणारे तरुण, हीच त्याची रोजची शाळा होती. लहान वयातच त्याने ठरवलं, प्रश्नांवर फक्त बोलायचं नाही तर उत्तर बनायचं. कधी वीज प्रश्नासाठी दारोदार फिरला, कधी रस्त्यांसाठी पाठपुरावा केला, तर कधी एकटाच उभा राहून लोकांचा आवाज झाला. कोरोनाच्या काळात जेव्हा भीती माणसांना घरात बंद करत होती, तेव्हा तो मात्र बाहेर होता. मदतीचं ओझं खांद्यावर घेत तो प्रत्येक गरजूच्या दारात पोहोचला. महिलांना स्वावलंबी करण्यासाठी संधी दिल्या. तरुणांना फक्त आश्वासन नाही तर काम दिलं. आरोग्य शिबिरांतून आजारी चेहऱ्यांवर हसू आणलं. तो कधी मोठ्या शब्दात बोलला नाही, पण त्याची कामच त्याची ओळख बनली. आज त्याचा प्रवास निवडणुकीपुरता नाही, तो प्रवास आहे विश्वासाचा. कारण हा माणूस पुढे चालत नाही, तो लोकांना सोबत घेऊन चालतो. विश्वासाचा कौल, विकासाचं बळ. प्रदीप भाऊ वसंतराव कंद यांना घड्याळासमोरील बटण दाबून बहुमताने मत देऊन विजयी करा.